देहेल गावात आलं आणि इथे मोठा घाट आणि महाराष्ट्र MP असे हा घाट बघायला येतात आणि प्रत्येक एक एन्जॉय म्हणून तरुण पोरं इथे येत असतात. आणि या भागात म्हणजे ज्यावेळेस काठीचं शिफ्टर सरकार होतं तेव्हा इथे येऊन राज म्हणजे करट चालवायचं. हे खूप पवित्र आनंदाचं जागा आहे. मी अजून थोडं पुढे जातो आहे. हे जो वीट आहे हे वीट दिसतं आहे हे भिलदऱ्याचं आहे असं सांगतात. आणि इथूनच सुरुवात झालेली आहे. हे खूप हे आहे देवस्थळचं आणि पूजन करत असतात. तर बिनीचं पात्ता ते हे असतं, बिनीचं झाड एक असतं, त्याच्या पात्ताने इथे महादेवाचा पिंड धुवला जात आहे. आणि हे कोवडीचं झाड आहे, हे पण गव्हाणी देवाचं त्याच्यात कामात येतात. इतकं आनंद व्यक्त करतो की हे खूप चांगलं हे असतं. हे देवस्थळचं जागा पूर्ण टेंबा टेकडी इथे नाचत असतात, गाणे म्हणत असतात आणि इतकं आनंद हे घेत असतात पोरं. आणि इथे प्रत्येक लग्नाचा एन्जॉय म्हणून म्हणजे इथे येतात पोरं. तरुण वयात पोरांचं इतकं आनंद आहे. दादा इथे तुम्ही घाट बघायला आला का लग्नासाठी आले तुम्ही? लग्नासाठी आलो. अच्छा, एवढ्या दुरून आलोय रोमचालाहून दादा. तर कशासाठी आले? घाट बघण्यासाठी आले का? लग्नासाठी आलो पण घाट पण बघून घेत असं करून घाट बघतोय. हो हो दादा, एवढं पाडामोंड खूप दूर असतं आणि पाडामोंडहून म्हणजे इथे आलं आहे हे. तर का बरं इथे आले दादा? देवस्थान आहे, जुनं देवस्थान काय म्हणजे इतिहासमध्ये बघतोय म्हणजे ऐकतो आहे बाबा या देवाचं. मग ते बघायला आलेलं आहेत आम्ही. अजून दुसरं म्हणजे ते आणि बघण्यासारखं आहे. पाडामोंड म्हणजे हा गावाचं नाव आहे, पण कशावरून नाव पडलेलं आहे? पाडामोंड एक तलाव आहे. त्या तलावामध्ये ते जे रेड्याचं ते गावाचं नाव दिलेलं आहे ते त्यांचे ते पाय आहे ते पडलेले आहे दगडावर. त्याच्यावरून मग पाडामोंड हे गाव नाव ठेवलं गेलेलं आहे. थँक्यू. दादा हे देवस्थळचं जागा आहे, खूप भारी देवस्थळचं जागा आहे. हे इथे काठी शिक्षणापासून इंग्रज सरकार ज्या वेळेस हे होतं तेव्हा तर राज इथे झाडाच्या खाली परत चालवायचं. आणि हे पूर्ण देवस्थानचं जागा आहे. इथे यापासूनच आलं पेबळं कांदे कुवे यापासूनच या टेकड्यापासूनच तयार झालेले म्हणजे ते आहे. आणि ते संशोधन करताना भिलदरे नावाचं व्यक्ती होते. त्यांनी खाद्य पूर्वीचं खाद्य आणि आताचं खाद्याचं ते खाल्लं असं सांगतात म्हातारे लोक. म्हणजे तांबडे खोंदे खेके आणि असे पाहतात म्हणजे खातात
आणि हे जो देवनदी आहे हे एकदम उगवती पावलं म्हणजे देवनदी आहे. देवनदी आहे आणि इथूनच जो सुरुवात झालेली देवनदी आहे. याच्या पाणी पायाला लागलं, हाताला लागलं तरी म्हणजे पवित्र होऊन जातात असं सांगतात. आणि इतका आनंद वाटतं की या भागात येऊन खूप आयुर्वेदिकचं म्हणजे झाडापाल्यापासून आयुर्वेदिकचं खूप हे आहे. आणि या आयुर्वेदिकचं झाडाचं वापर जर केला तर माणसांचं रोगराई दूर होते असं सांगता आहे. आणि आमचं जो कारागीर लोक आहे हे बडवे बी म्हणतात आणि भगत बी म्हणतात. काय वेळेस म्हणजे होतात पण दाणे ठेवून म्हणजे ते देतात त्याच्यातूनच चांगलं होऊन जातात.